जिवंत देवासमोर आमचं शहाणपण किंवा आमची बुद्धी ही काहीच कामाची नाही. आम्हाला प्रभूचं ऐकणं गरजेचं आहे. तो काय सांगतो त्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. कारण त्याचं वचन नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये स्पष्ट रीतीने लिहितं, तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको, तर परमेश्वराचे भय धर आणि सर्व प्रकारच्या दुष्कर्मापासून दूर राहा. आमची बुद्धिमत्ता किंवा आमचं शहाणपण परमेश्वरासमोर आम्ही न चालवता त्याचं ऐकणं फार गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये आशीर्वाद आहे. बऱ्याच वेळेला आम्हाला परमेश्वराला बऱ्याच गोष्टी सांगण्याची इच्छा आहे आणि बऱ्याचशा गोष्टी प्रभूला सुचवण्याची इच्छा आहे, परंतु आम्हाला स्वतःचं शहाणपण दूर ठेवावं लागणार आहे आणि प्रभूचं ऐकावं लागणार आहे, म्हणजे त्याची योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण होणार आहे. आजच्या दिवसामध्ये त्याची योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी हीच प्रार्थना आणि प्रयत्न आपण करूया. देवबाप मला आणि तुम्हाला आशीर्वाद. आमेन.